आपल्या जालना जिल्ह्यातील एक असं जागृत देवस्थान आहे जे की आपण आज बघणार आहोत आणि या जागृत देवस्थानाला मळाचा गणपती म्हणून देखील ओळखले जाते आणि येथून आपल्या जालना जिल्ह्याचा व्ह्यू काही असा दिसतो। चला तर बघू पहिल्यापासून। जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा स्वराज उबाळे। चालतं असं की आपल्याला आज तापातापमध्ये 2 जागृत देवस्थान दाखवायचे होते आणि त्या दिशेने आपण निघलो। दोन्ही जागृत देवस्थानांपैकी एक आहे जय भवानी माता व दुसरा आहे मळाचा गणपती म्हणून ओळखले जाणारे जागृत देवस्थान। हे जागृत देवस्थान म्हणता चौफुलीकडे असल्यामुळे आम्ही निघालो म्हणता चौफुलीला पोहोचल्यावर एक लस्सी घेतली आणि निघालो मग समोरच्या दिशेने। आता इथं अमोल भाऊ तर नाही भेटले पण आपले फॅन आणि फॉलोअर्स नक्की भेटले। आपल्याची अल्पशी भेट घेऊन आपण पोहोचलो त्या जागृत देवस्थानाला जे की जय भवानी माता मंदिर म्हणून देखील ओळखले जाते। या मंदिराची विशेष सुंदरता म्हणजे मंदिर टेकडीवर आहे आणि प्रत्येक मंदिर टेकडीवर असणारे मनाला आकर्षित करते। टेकडीवर पोहोचतात आपल्या मनाला वेधून घेणारा हा घंटा जो की 100 किलोचा आहे आणि असा घंटा मी पहिल्याच वेळेस पाहिला। येथील हीच ती भवानी मातेची मुख्य मूर्ती आहे आणि घ्या मग पटापटा तुम्ही पण दर्शन। येथे तुम्हाला देवदर्शनाबरोबरच मनाला प्रसन्न करणारं वातावरण देखील पाहायला मिळतं। येथे लहान मुलांना मनोरंजनासाठी बघायला भेटणाऱ्या गोष्टी देखील भरपूर आहेत आणि इथं लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी व अशी काही स्पोर्टच्या वस्तू देखील इथं पाहायला आपल्याला आणि या लहान मुलांच्या स्पोर्टच्या वस्तूचा आम्ही देखील आनंद घेतला। येथील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिर टेकडीवर असल्यामुळे इथले वातावरण मनाला तृप्त करते। तर याच निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही कधी येता कमेंट मध्ये नक्की सांगा। याच मंदिरापासून हाकेच्या अंतरावर माळाचा गणपती मंदिर देखील आहे पण याच व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं शक्य नाही, त्यामुळे दुसऱ्या भाग 2 मध्ये नक्की दाखवू। धन्यवाद।